या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांची मागणी आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा। आणि हे पुरातन खातं म्हणजे ऍक्च्युअली पांढरा हत्ती आहे। ऍक्च्युअली मी म्हणतो पहिलं माझं सरकारला निवेदन आहे, केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला पण, की पहिलं पुरातन खातं जे हत्ती जो सफेद हत्ती पोचतोय तो पहिला बंद करा। पण आज हिंदू सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर ते आपल्या बरोबर उभं राहिले पाहिजे। आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची आता मला वाटतं गरज नाहीये, की इतके कडक कायदे करता त्यांचे आहेत की तिकडे आपण जाऊन काहीच करू शकत नाही। त्यापेक्षा मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करणार आहे शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने की हे जे इंग्रजांनी चालू केलेलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे ते आता रद्द केलं पाहिजे। घारापुरी येथील शिवाचे धार्मिक क्षेत्र तसेच पुरातन विभागाच्या अंतर्गत असलेल्या देशातील विविध धार्मिक ठिकाणी हिंदूंना पूजेचा अधिकार नाही। ही सर्व स्मारके संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत, परंतु तेथे हिंदूंना पूजेचा अधिकार नाही। त्यामुळे ही सर्व धार्मिक स्थळे पर्यटन स्थळ म्हणून पाहिले जात आहेत। या सर्व धार्मिक ठिकाणी हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा म्हणून महाराष्ट्र मंदिर महासंघ तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून आज दादर येथे आंदोलन करण्यात आलं आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आहे ही आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। याच्या मागचं कारण हे आहे की मुंबई पासून जवळच असणाऱ्या घारापुरी लेणी, ज्याला एलिफंटा केव्ज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, या ठिकाणी ही जे एलिफंटा केव्ज मध्ये घारापुरी लेणी आहेत, ही लेणी वास्तू शिल्पकलेचा अतिशय उत्तम नमुना आहे आणि हे हिंदूंचं धार्मिक स्थान सुद्धा आहे, जे आज केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतं। परंतु या ठिकाणी आज जर आपण गेलो तर त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या भव्य मूर्ती आहेत। तसेच त्याप्रमाणे शिवशंकराची सुद्धा खूप मोठी मूर्ती आहे, प्राचीन अशी शिवपिंडी आहे। परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी कुठेही पूजा अर्चा करायला बंदी घातलेली आहे आणि म्हणूनच या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांची मागणी आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा। तो केवळ घारापुरी लेण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये देवतांची पूजा करण्याचा अधिकार आम्हाला मिळावा। आणि आताच आपल्याला लक्षात आलं असेल की घारापुरी लेणी ज्याला एलिफंटा म्हटलं जातं, या ठिकाणी शिवशंकराची जी पिंडी आहे त्या पिंडीच्या दर्शनाला येणारे जे पर्यटक आहेत ते चप्पल घालून आतमध्ये जातात। त्याच्यामुळे एका प्रकारे आमच्या देवदेवतांचा मोठ्या प्रमाणात होणारा अपमानच आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना म्हणा, शिवभक्तांना म्हणा, भाविकांना म्हणा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पूजेची परवानगी दिली जात नाही। ते अत्यंत म्हणजे आपलं हिंदूंचं दुर्भाग्य आहे, कारण हिंदू एकत्र होत नाहीत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आज नाही एकत्र झालो, एकत्र येऊन नाही लढलो तर पुढचा काळ हा हिंदूंसाठी अत्यंत कठीण आणि घातक आहे, एवढं मी तुम्हाला इकडे आज निश्चित सांगू शकतो। शिवराज्याभिषेक समितीचा अध्यक्ष म्हणून आम्ही जिथे जिथे जे जे उपक्रम करतो हे धर्मासाठी करतो, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी नाहीत। पण आज हिंदू सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर ते आपल्या बरोबर उभं राहिले पाहिजे। आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची आता मला वाटतं गरज नाहीये, की इतके कडक कायदे करता त्यांचे आहेत की तिकडे आपण जाऊन काहीच करू शकत नाही। त्यापेक्षा मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करणार आहे शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने की हे जे इंग्रजांनी चालू केलेलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे ते आता रद्द केलं पाहिजे। हिंदू आता एकत्र नाही झाला तर मग पुढे बाबा कठीण आहे। आम्ही मावळे लढणार शेवटपर्यंत, जोपर्यंत आमच्यात प्राण आहे तोपर्यंत आम्ही मावळे एकत्र करणार लढणार, पण नंतर मग तुम्हीच म्हणणार की नाही आपण तेव्हा एकत्र झालो पाहिजे होतं, असं मी सर्वांना हिंदू बांधवांना नक्कीच सांगेन। कोणताही स्वार्थ नाही, फक्त छत्रपती शिवरायांचा मावळा हीच आपली पदवी आहे, त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यायचं आणि लढायचं आणि ही आंदोलन अशीच केली पाहिजेत। खरं म्हणजे आंदोलन करायची गरजच नाही राहिली पाहिजे, एक निवेदन द्यायचं मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या, आणि हे असं असं झालंय हे ताबडतोब याचा मी निपटून टाका विषय। तर मी विचार करत असतो की पूर्ण जगामध्ये एकच असा देश आहे की हिंदूंचा देश आहे, तिथे स्वतःची पूजा करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते, आंदोलन करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते। आणि दुर्भाग्य असं की हिंदूंवरतीच अत्याचार केला जातो। हिंदूंचं राष्ट्र, हिंदू राष्ट्र असताना आज जर दोन भावामध्ये वाटणी झाली, का भावाला जर वेगळा घर दिलं तर तो घरामध्ये येऊ शकत नाही। आज एवढे यांना बांगलादेश
दिला, पाकिस्तान दिला, तरी आमच्या ते उरावर बसलेत. आणि हे पुरातन खातं म्हणजे ऍक्च्युली पांढरा हत्ती आहे. ऍक्च्युली मी म्हणतो पहिलं माझं सरकारला निवेदन आहे, केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला पण, की पहिलं पुरातन खात्याचे हत्ती जो सफेद हत्ती पोचतोय तो पहिला बंद करा. पोलीस प्रशासनाला एक पत्र द्यायचं की अशा अशा वेळेला आम्ही जाऊन तिथे पूजा करणार आहोत, आपण याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, एवढंच. बाकी परमिशन घ्यायची गरज नाही. आमच्याच घरामध्ये आम्हाला परमिशन घ्यायची का? हे काय चाललंय का देशामध्ये? आज मला वाटतं सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. नाहीतर येणारा काळ, पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय सगळ्यांना माहिती आहे, काश्मीरला काय घडलंय. जर आपल्या घरामध्ये ही अवस्था करून घ्यायची नसेल तर सर्व हिंदूंनी जात पात पंथ भेद विसरून एकत्र यायला पाहिजे. ही माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे.